तर या सोहळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। अजित पवारांनी बारामतीमध्ये घोटाळेच केलेत अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे। अजित पवार बाबासाहेबांचं केवळ नाव घेता संविधान रक्षणासाठी आम्ही प्रयत्न करतोय, यात ते सहभागी होत नाहीत असं राऊतांनी म्हटलंय। सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि यावरून मी जाईन असं वाटतं का असा टोला अजित पवारांनी लगावला होता। शिष्टमंडळ भेटणार आहे। संजय राऊतांनी तुम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील त्याचं निमंत्रण दिलंय। लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आहे अशा प्रकारचे संजय राऊतांनी सांगितलं। 12 तारखेला शिष्टमंडळ भेटणार आहे। ठीक आहे, तुम्ही नोंद घेतली दादा, याला जोडून तुला वाटतं का मी जाईन म्हणून? काय अजितदादा पवार जातील असं वाटतं का? याचं कारण असं की त्याने घोटाळेच केलेले आहेत ना बारामतीत निवडणुका जिंकण्यासाठी। तो मुद्दा समोर येऊ शकतो। रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले किंवा बँका कशा उड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी रात्री अपरात्री, मतदार याद्यामधून संशयास्पदरित्या मतदारांना काढणं आणि वगळणं। पण अजित पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव घेतात। त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात ते सहभागी होत नाही।